अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबर 2023 पासून राज्यव्यापी संप सुरू आहे। सेविकांवर दबाव आणून कामावर कमी करून अशी धमकी देऊन हा संप मागे घेण्यासाठी प्रकल्प व जिल्हा अधिकारी प्रयत्न करत आहेत। त्यामुळे काल विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषद कार्यालयावर टाळभजन आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनात मोठ्या प्रमाणात अंगणवाडी कर्मचारी व अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या। राज्य उपाध्यक्ष 4 डिसेंबर पासून आमचा बेमुदत संप चालू आहे। हा संप आम्हाला असं वाटलं होतं की अधिवेशनानंतर 15 नागपूर अधिवेशनानंतर आमचा संप मागे होईल, पण नागपूर अधिवेशनामध्ये आमच्या काहीच मागण्या मान्य झाल्या नाही। त्यानंतर 3 जानेवारीला आमचा आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन झालं, तिथे सुद्धा आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही। जवळपास 1 महिना 12 दिवस झालेला आहे आमचं आंदोलन चालूच आहे, पण सरकारला अद्यापही जाग आलेली नाही। आमच्या मागण्या एवढ्याच आहे की अंगणवाडी सेविकेला वेतन श्रेणी द्या। वेतन आमचे 26,000 रुपये अंगणवाडी सेविकेला दिले पाहिजे, मदतनीसला 20,000 रुपये, मिनी अंगणवाडी सेविकेला 26,000 रुपये वेतन दिलं पाहिजे। एवढंच नाही तर ज्या अंगणवाडी सेविका रिटायर होणार आहेत त्या अंगणवाडी सेविकेला एक रकमीचा लाभ मिळालाच पाहिजे, पण रिटायर नंतर तिला जगण्या इतकं तिच्या औषधासाठी, गोळ्या औषधासाठी तिला मानधनाची वेतनाची अर्धी रक्कम तिला मिळाली पाहिजे। आणि ज्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस आहे त्यांना लवकरात लवकर या म्हणजे संपामध्ये ज्या सहभागी झालेल्या आहेत त्या अक्षरशः आजारी आहेत, त्यांच्या जेवणाची सुद्धा नाही का सोय होत नाहीये। तर मला सरकारला अशी विनंती आहे की आमचा जवळपास एक महिना 12 दिवस संप चालू आहे, अद्यापही सरकारला अजून जाग आलेली आहे। आता किती दिवस आमचा संप चालू राहणार आहे? आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, पण आता आमचा आक्रोश अजून जास्त झालेला आहे। सरकार जोपर्यंत आम्हाला हे मानधन वेतन करणार नाही तोपर्यंत आमचा आक्रोश चालूच राहणार आहे।